नमस्कार, तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। आज हरतालिका आहे। आम्ही आदल्या दिवशी गणपती बाप्पांना घरी आणलं होतं। नगरमध्ये गणपतीची बुकिंग केली होती, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी गणपती आणायला जाणं म्हटलं की अख्खा दिवसच जातो। मोठ्या गाड्या राहतात, ह्या लवकर निघत पण नाही। टू व्हीलर राहतात, छोटे छोटे घरगुती गणपती बसवणारे पण भरपूर लोक राहतात। हा एवढा मोठा गणपती काही घरी बसवायचा नाही आम्हाला, हा मंडळाचा गणपती आहे। हे सगळे लहान मुलांनी मिळून गणपती बसत होते पहिले, पण आता जसजसे मोठे मुलं होत चालले तसे अपेक्षा पण वाढत चाललेल्या आहेत। छोटा गणपती पहिले बसवत होते, पण आता म्हटले मोठा बसवू आपण, दरवर्षी थोडे थोडा। ह्या वर्षी डेकोरेशनचं सामानसुद्धा आणलं होतं घरगुतीच, कारण की दरवर्षी तर गणपती बसावाच लागतो। म्हटलं मग आता आपलंच सामान आणू आपण। आणि हे कापड पण आणलं होतं त्यांनी भगव्या कलरचं। हे 20 मीटर लांबीला होतं, पण उंचीला जास्त नव्हतं, पाठीमागून बांधण्याकरता। मग माझ्याकडे काम आलं, म्हटले आता एवढं तुम्ही शिवून द्या। 10 दिवस आधीच गणपती बाप्पांना आणण्याची तयारी राहते, आणि 10 दिवस कसे निघून जातात गणपती बाप्पा आल्याच्या नंतर ते सुद्धा कळत नाहीत। हे तयारी करायची, ती तयारी करायची, आधीच महिना 2 महिने तयारी राहते, कारण की बाजारात नवीन नवीन दरवर्षीच वस्तू येतात। मग आम्हाला ही घ्यायची आहे, ती घ्यायची आहे। आणि गणपती बाप्पा 10 दिवसात तयारी करून 10 दिवसांनी कधी जातात आणि कसे 10 दिवस होतात हे कळत सुद्धा नाही आहे। आतुरता भरपूर राहते, पण गणपती बाप्पा 10 दिवसातच जातात किंवा 12 दिवसात। आता हे माझं कापडचे मी टिप मारली होती, हे माझ्याकडून घाई उलटं झालं। पाहिलं आणि नंतरून कळालं, पण थोडं शिवलं होतं, त्याच्यामुळे मग थोडीच शिलाई घुसवावं लागली। नंतरून म्हटलं बरं झालं लवकर पाहिलं। वेलवेट टाईप कापड होतं, त्याच्यामुळे याला शिलाई पण लवकर नव्हती बसत। कशी बशी शिलाई मारली आणि आता हे अखंड कापड झालं होतं। भगवा रंग होता, त्याच्यामुळे भगवा रंग पण भारी दिसत होता। आणि मुगामध्ये वाल फेकले होते, एक मूठच वाल फेकले होते, पण धरणी आईच्या ओटीमध्ये आपण एक मूठ जरी टाकली ती आपल्याला दामदुप्पट देते, हे म्हण काही खोटी नाही आहे। मी एक मुठी वाल टाकले होते, मला तर जवळजवळ 2 ते 3 किलो वाल भरतेन, याच्यापेक्षा जास्त भरतेन। पण पाऊस पडत होता सारखाच, आणि हे एका कागदाखाली झाकून राहिले, त्याच्यामुळे काहींना मोड आलेले आहेत। पण जाऊ द्या म्हटलं, निसर्ग हा साथ कधी देतो कधी नाही देत। हे वाल थोडे काळपट झालेले झाकून ठेवले होते, त्याच्यामुळे जे दुसरे वाल आम्ही हाताने सोलले होते शेंगा, ते एकदम सफेद झालेले आहेत। तर हे दिसत असेल तुम्हाला, ह्या वालात आणि त्या वालात भरपूर फरक आहे। सफेद वालाबरोबर काळे वाल पण फेकले होते, आणि हे काळे वाल पण जेवढे सफेद वाल होणार आहेत तेवढेच होते, पण हे वाळलेले नाहीत, त्याच्यामुळे हे कुठता नाही आले। याला अजून 2 ते 3 दिवस ऊन द्यावं लागेल। वर्षभर खाण्यापुरता टिकले म्हटलं तर बाद झालं, कारण की दुसऱ्या वर्षी तर परत होणारच आहेत। आता हे दोन्ही वाल झालेले आहेत, काळे सफेद। तूर पण पेरलेली आहे, त्याच्यामुळे कडधान्य काय विकत घेण्याची गरज नाही आहे। हुलगा पण केलेला आहे, तो पण खाण्यापुरता होईल। माझे असेच रानातील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता जर्नी विथ शीतल गुंजा या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।